8 नोव्हेंबरला निर्णय झाला. आता जवळपास 50 दिवस झाले आता. तर ह्या दिवसामध्ये तुमचे आर्थिक व्यवहारात कसा बदल झाला? नाही आता काय फारशी काही अडचण आली नाही. पण मला एक गंमत तुम्हाला सांगतो की मी पैसे वर काढून एक वेळा 20,000 काढलं आणि एक वेळा ATM वरनं 4,000 काढलं. 2,000 मी 2,000च्या 2 नोटा आल्या. आता त्या 20,000 रुपये मात्र माझे संपले काय, परंतु ते 2,000 काढलं त्यातलं 2,000 मात्र एक महिना झाला अजून माझ्या खिशात खिशात, आहे अजून? अजूनही खिशात येतं. पहिले 2,000 असतील तुमच्या? हा पहिले 2,000 रुपये आहेत आणि नोटी नवी कोरी असल्यामुळं ती मोडायचं बी माझं धाडस होईना झालंय. म्हणजे एक चांगली गोष्ट जर काय झाली असेल याच्यातून की हाईत खर्च करूया ह्याच्याऐवजी ते काही घ्यायच्या अगोदर आपल्याकडे किती पैसे आहेत, म्हणजे खर्चावर सुद्धा बऱ्यापैकी निर्बंध आलं आणि काटेकोरपणा आला. कुठेही मी खरेदीला आता गेलो तर ATMचा वापर त्या ठिकाणी बऱ्यापैकी करत आहे. आणि एक मानसिकता तयार झालेली आहे आता अशी की बाबा आता आपल्याजवळ पैसे नसते ती मग ती सवयी लागून गेली. ए बाबा तुझ्याकडे ATM चालतंय का, चल तुझ्यातली वस्तू घेतो. एखादी मोठी वस्तू आपल्याला घ्यायची आहे किंवा त्या माणसाकडं काय ते कॅशलेस मशीन जर नसेल व्यवहार करायला, बाबा तुला स्वाईप मशीन जर नसेल तर त्याला विचारता येईल बाबा तुला चेक चालतोय का, आम्ही दिला तर काय, आणि मग तो चालतोय म्हणला तर लगेच त्या माणसाला तिथं चेकनं व्यवहार करायचा. आता नवीन नवीन ॲप आले आहेत मोबाईल आणि बँकांचे ॲप आले आहेत मोबाईलवरती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. आता पेटीएम वगैरे वापरलंय काय तुम्ही? नाही अजून तिची गरजच मला पेटीएमची काही भासलेली नाही. ATMवरच चाललंय तर पेटीएम कशाला पाहिजे आपल्याला, ज्याचं आपलं चाललेलं आहे त्याच्यावर चाललं. तर मोबाईलवर व्यवहार तिची गरज भासेल तर आपण पुढं ती वाढवू काय, पण आता सध्या काही व्यवहार थांबलेला नाही.